नमस्कार. आज आपण प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमाविषयी माहिती बघणार आहोत. जून 2018 CBCS पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम ठरवण्यात आलेला आहे. आपल्या प्रकरण पहिले काल्पनिक रेषा व पृथ्वीच्या हालचाल. पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला काल्पनिक रेषा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या रेषा आहेत किंवा जे अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत यांची निर्मिती कशी झाली, यांना काल्पनिक का म्हणलं? कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावर या अशा कोणत्याही रेषा नाही आहेत, या काल्पनिक रेषा आहेत म्हणून यांना काल्पनिक रेषा. आणि पृथ्वीची जी हालचाली आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे आपला काल्पनिक रेषा. आता काल्पनिक रेषा म्हणजे काय हे आपण बघितलं या ठिकाणी. आता काल्पनिक रेषामध्ये काही महत्त्वाच्या रेषा आहेत. या काल्पनिक रेषांना आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या काल्पनिक रेषा आहेत त्याच्यामध्ये ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना आपण अक्षवृत्ते असे म्हणतो. अक्षवृत्तामध्ये विषुववृत्त हे महत्त्वाचं अक्षवृत्त आहे. 0 अंश अक्षवृत्ताला आपण विषुववृत्त असे म्हणतो. त्याच्यानंतर 23.5 अंश जे अक्षवृत्त आहे, 23.5 अंश उत्तर व 23.5 अंश दक्षिण, या दोन्ही आपल्याला कर्कवृत्त आणि मकरवृत्त असं आपण म्हणत असतो. 66.5 अंश उत्तर आणि दक्षिण यांना आर्किटिक वृत्त व अंटार्क्टिका वृत्त असं म्हणतो. आणि ध्रुव, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या काल्पनिक रेषेमध्ये करायचा आहे. दुसरा मुद्दा आहे रेखावृत्ते. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्त असे म्हणतो. ज्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना रेखावृत्त असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सुद्धा दोन आपल्याला बघायचे. मूळ रेखावृत्त कोणतं आहे, त्याच्यानंतर बृहद्वृत्त म्हणजे काय, याचाही अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आता बृहद्वृत्त म्हणजे काय की ज्या वृत्तामुळे पृथ्वीचे समान 2 भाग होतात त्याला बृहद्वृत्त असं म्हटलं जातं. असं आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. आता याच प्रकरणातला दुसरा मुद्दा आहे पृथ्वीच्या हालचाली. पृथ्वीच्या हालचाली म्हणजे काय, पृथ्वी ही स्थिर नाही आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता ती सूर्याभोवती फिरते. या ज्या पृथ्वीच्या हालचाली आहेत यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे पृथ्वीचा आस. हा पृथ्वीचा आस हा एक महत्त्वाचा आहे. पृथ्वीच्या आसाचा अभ्यास करायचा आहे. दुसरा आहे पृथ्वीचे परिवलन आणि त्याचे परिणाम. पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला आपण पृथ्वीचे परिवलन असे म्हणतो. आता या परिवलनात आणि त्याचे परिणाम, मग या परिवलनामुळे काय काय परिणाम होत असतात उदाहरणामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर दिवस रात्र होते, असे अनेक परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचे परिभ्रमण आणि त्याचे परिणाम. पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवता फिरता ती सूर्याभोवती फिरते याला आपण पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतो. आणि यालाच आपल्याला यांचे काय काय परिणाम होतात त्याचाही अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. उदाहरणामध्ये आपल्याला असमान दिवस रात्र, भासमान भ्रमण, असे अनेक आपल्याला या ठिकाणी जेवढे मुद्दे असतील त्याचा अभ्यास पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर येतं दुसरे प्रकरण दुसरे खंड व महासागर निर्मिती. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे खंड निर्माण झालेले आहेत या खंडांची निर्मिती कशा पद्धतीनं झालेली आहे याचा अभ्यास या ठिकाणी करण्याचा आहे. त्याचबरोबर महासागराची निर्मिती झाली. म्हणजे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा काही खंड आणि महासागर नव्हती, पण कालांतराने पृथ्वीच्या पृष्ठभागावर महासागरांची निर्मिती झाली, खंडांची निर्मिती झाली आणि त्याच्यापासूनच सजीव सृष्टीची निर्मिती झाली आहे. या खंड आणि महासागरांच्या निर्मितीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि खंड आणि महासागर निर्मितीचा अभ्यास करत असताना पहिला जो मुद्दा आहे तो आहे वेगनरचा खंडवहन सिद्धांत आणि पृथ्वीचे अंतरंग. आता ह्याच्यामधला पहिला आपल्याला भाग केलेला आहे वेगनरचा खंडवहन सिद्धांत. आपल्याला जेव्हा खंड आणि महासागराची निर्मितीचा अभ्यास करत असताना वेगनरचा खंडवहन सिद्धांत हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. म्हणून या ठिकाणी आपण वेगनरच्या खंडवहन सिद्धांताचा अभ्यास केला आहे. आता या वेगनरच्या खंडवहन सिद्धांतामध्ये आपल्याला तिची मूलभूत संकल्पना काय, म्हणजेच काय खंडवहन ही संकल्पना काय ही समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर खंड वहन होते म्हणजे खंडाचं काय होत असतं, वहन होत आहे, ते एकमेकापासून दूर जात आहेत किंवा एकमेकाच्या जवळ येत आहेत. मग याच्यासाठी काय पुरावे आहेत या पुराव्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर हा खंडवहन सिद्धांत जे वेगनरनी मांडला त्याच्यावर जगातून अनेक ठिकाणाहून त्याच्यावर मोठमोठ्या टीका झालेल्या आहेत, त्या टीकांचाही अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. दुसरा मुद्दा आहे पृथ्वीचे अंतरंग.
आता पृथ्वीचे अंतरंग ज्यावेळेस आपण म्हणतो, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये त्या अंतरंग आपण 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला आहे शिलावरण किंवा कवच, त्याचे 2 भाग होतात, सियाल व सायमा. दुसरा आहे प्रावरण, याचे 2 भाग आपण केलेले आहेत, प्रावरण आणि बाह्य प्रावरण आणि अंतर्प्रावरण. त्याच्यानंतर गाभा, गाभाचे 2 भाग केलेले आहेत, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. अशा या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे खडक, भूकंप आणि ज्वालामुखी. त्याच्यातला पहिला जो आहे तो खडक. खडक म्हणजे काय, या खडकांच्या व्याख्या, त्याचबरोबर खडकांचे प्रकार, त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास करायचा आहे. आता खडकांचे प्रकार सांगत असताना पहिला प्रकार आहे अग्निजन्य खडक, दुसरा आहे जलजन्य स्तरित किंवा गाळाचे खडक आणि तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक. या 3 खडकांचा अभ्यास करायचा आहे, त्यांची व्याख्या, त्यांचे प्रकार, त्यांचे गुणधर्म, या खडकांचे गुणधर्म याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो भूकंप. भूकंप म्हणजे काय, म्हणजेच भूकंपाच्या व्याख्या, भूकंपाची कारणे काय काय आहेत, भूकंप कशामुळे होतो, पृथ्वीच्या हालचाली ज्या घडून येत असतात, या हालचाल कंपायमान होते, याला आपण भूकंप असे म्हणतो. पण हे कशामुळे होतं, त्याची कारणे या ठिकाणी बघायचं आहे. आणि भूकंप झाल्याच्या नंतर काय काय परिणाम होतात याचाही अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी येतो ज्वालामुखी. तर ज्वालामुखीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ज्वालामुखी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तिच्या व्याख्या बघणं आवश्यक आहे, म्हणून त्या ठिकाणी व्याख्याचा विचार करतात. ज्वालामुखीचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारांचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं निद्रिस्त ज्वालामुखी असेल, जागृत ज्वालामुखी असेल, मृत ज्वालामुखी असेल, अशा वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रकारांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि ज्वालामुखीच्या झाल्याच्या नंतर किंवा ज्वालामुखीचे वेगवेगळे परिणाम जे आहेत त्या परिणामाचाही अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. शेवटचं आणि तिसरं प्रकरण या ठिकाणी असं आहे की प्रकरण तिसरे विदारण आणि बाह्यकारकांचे कार्य. तिसऱ्या प्रकरणाचा या ठिकाणी विदारण आणि बाह्यकारकाचे कार्य. त्याच्यातला पहिला जो मुद्दा घेतलेला आहे तर विदारण. तर विदारण म्हणजे काय, यालाच आपण अपक्षय असंही म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे बाह्यकारक आहेत यांच्या कार्यकामुळे काय होत असतं, पृथ्वीची झीज होत असते, अपक्षय होत असतो, त्यालाच आपण काय म्हणलं जातं विदारण असे म्हणतात. या विदारण समजून घेण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर विदारणाचे प्रकार. आता विदारणाचे प्रकार सांगत असताना एकूण 3 प्रकार या ठिकाणी विदारणाचे सांगतात. काही किंवा यांत्रिक विदारण, त्याच्यानंतर दुसरा आहे रासायनिक विदारण आणि तिसरा आहे जैविक विदारण. या सगळ्यांचा अभ्यास, सखोल असा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे बाह्यकारकांचे कार्य. आता बाह्यकारके म्हणजे जे बाहेरून पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे कार्य करतात आणि त्याच्यामुळे काय होत असतो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही परिणाम दिसून येतात, काही भूमी स्वरूपांची निर्मिती होत असते. या सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे नदीचे खनन कार्य व त्यापासून निर्माण होणारे भूमी स्वरूप. आता नदीच्या खनन कार्यामुळे वेगवेगळ्या भूमी स्वरूपाची निर्मिती होत असते. उदाहरणामध्ये सांगत असताना आपल्याला सांगता येतं नदीच्या खनन कार्यामुळे घळीची निर्मिती होत असते, धबधब्याची निर्मिती होत असते, त्याचबरोबर व्ही आकाराच्या दरीची निर्मिती होत असते. असे अनेक भूमी स्वरूप आहेत, त्यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर नदीचे संचयन कार्य. ज्याप्रमाणे नदी खनन करते, खनन केल्याच्या नंतर नदीचं दुसरं कार्य आहे वहन कार्य आणि वहन कार्यानंतर तिसरं कार्य आहे त्याचं संचयन कार्य. या संचयन कार्यामुळे सुद्धा काही भूमी स्वरूपाची निर्मिती होत असते, त्याचाही अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे वाऱ्याचे कार्य, वाऱ्याचे खनन कार्य. तर वाऱ्याचे खनन कार्य ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस वाऱ्यामध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती असते आणि या वाऱ्याच्या ह्याच्यामुळे काय होत असतं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर विशेषतः वाळवंटी भागामध्ये वाऱ्याचे खनन कार्य हे जोरात चालू असतं. कारण वाळवंटी भागामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याला अडथळा नसतो, त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये येतं. वाऱ्याचे खनन कार्य, वाऱ्याच्या खनन कार्य उदाहरण या ठिकाणी सांगता येतं भूछत्र खडक असेल, जोजील असेल, अशा पद्धतीने वेगवेगळी भूमी स्वरूपाची निर्मिती होत असते, ज्युझोन. त्याच्यानंतर वाऱ्याचे संचयन कार्य म्हणजे वारा हा आपल्याबरोबर लहान मोठे बारीक मातीचे कण या ठिकाणी घेऊन जात असतो आणि ते एका विशिष्ट अंतरानंतर किंवा वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर त्याचं संचयन होत असतं आणि या संचयन कार्यातून सुद्धा वेगवेगळ्या भूमी स्वरूपाची निर्मिती होत असते, त्याचाही अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे आपला प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम या ठिकाणी आहे आणि याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमावर आपल्याला 60 मार्काची विद्यापीठाची परीक्षा आहे आणि 40 मार्काची आपली इंटरनल परीक्षा आहे, म्हणजे अंतर्गत परीक्षा या ठिकाणी घेतली जाते. यावर्षी सध्या
लॉकडाऊनमुळे आणि या कोविडमुळं आपण काय आहे ऑनलाईन शिक्षण घेतो, असं व्हिडिओ तयार करून शिक्षण घेतलं जातं. त्याचप्रमाणे आपली परीक्षासुद्धा कदाचित ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल. आणि ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी असतील आणि त्याच्यातून आपल्याला हा पर्याय निवडून लिहायचा आहे. तशीच आपली इंटरनलसुद्धा बहुपर्यायी परीक्षा आपण घेणार आहोत आणि शक्य झालं तर आपण ऑफलाईन घेऊ किंवा मग ऑनलाईन घेऊ. या पद्धतीनं आपली ही परीक्षा होईल आणि अशा प्रकारचा अभ्यासक्रमाचा आपल्याला अभ्यास करून ही परीक्षा द्यायची आहे. याचा सखोल अभ्यास आपल्याला प्रत्येक लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला घेता येईल. धन्यवाद. याचा अभ्यास आपण करू.